नमस्कार रसिक हो, मी सुनीता। आजची कथा आहे फ्रेंच चित्रपट ले सर्कल रूज। हा 1970 सालचा फ्रेंच गुन्हेगारी चित्रपट असून त्याचे लेखन व दिग्दर्शन झा पिएर मेलविल यांनी केले आहे। ले सर्कल रूज या शीर्षकाचा अर्थ प्रतिकात्मक आहे। लाल वर्तुळ हे नियती, अपरिहार्यता आणि हिंसेचे प्रतीक आहे। मेलविल यांच्या विचारानुसार वेगवेगळ्या मार्गांनी जाणारे लोक शेवटी एकाच ठिकाणी येतात। नशीब त्यांना एकत्र आणते। या चित्रपटाची कथा अत्यंत शांत पण तणावपूर्ण पद्धतीने उलगडते। कोरी तुरुंगातून सुटणार असतो। बाहेर आल्यावर तो आपला साथीदार रिकोला भेटतो, ज्याने त्याचा विश्वासघात केला होता। मात्र कोरी सूड न घेता त्याच्याकडून पैसे घेऊन निघतो। दुसरीकडे ओगेल पोलिसांच्या ताब्यातून ट्रेनमधून पळून जातो आणि त्याचा पाठलाग सुरू होतो। योगायोगाने ओगेल कोरीच्या गाडीच्या डिकीत लपतो। कोरीला हे कळतं, पण तो शांतपणे त्याला बाहेर काढतो। दोघांमध्ये लगेच विश्वास निर्माण होतो। लवकरच रिकोची माणसे हल्ला करतात, पण ओगेल कोरीचे प्राण वाचवतो। इथेच त्यांच्या मैत्रीची सुरुवात होते। कोरी आणि ओगेल एकत्र येऊन दागिन्यांच्या चोरीची योजना आखतात। त्यासाठी ते माजी पोलीस जॉन्सन याला सामील करून घेतात, जो एक उत्तम निशाणेबाज आहे। त्यांचे लक्ष पॅरिसमधील प्लेस व्हेंडम येथील ज्वेलरी दुकान असते। दरम्यान मथेई ओगेलचा शोध घेत असतो। सुमारे 25 मिनिटांचा चोरीचा सीन जवळजवळ संवादाशिवाय आहे। कोरी, ओगेल आणि जॉन्सन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय करून दागिने चोरतात। ते यात यशस्वी होतात, पण दागिने विकण्यासाठी त्यांना अडचण येते। मथेई हुशारीने स्वतःलाच खरीददार म्हणून पुढे करतो। शेवटच्या टक्करमध्ये कोरी, ओगेल आणि जॉन्सन यांचा दुर्दैवी अंत होतो। त्यांच्या निष्ठा आणि परस्परांवरील विश्वासामुळेच ते अडकतात। झा पिएर मेलविल यांनी आपल्या सखोल आणि विचारपूर्ण दृष्टिकोनातून ले सर्कल रूज मध्ये नियती, एकटेपणा आणि नैतिकतेचे प्रभावी चित्रण केले आहे। वेगवेगळ्या मार्गांनी जाणारी पात्रे शेवटी एका लाल वर्तुळात येऊन भेटतात, जिथे त्यांचे भविष्य जणू आधीच ठरलेले असते। गुन्हेगार असो किंवा पोलीस, प्रत्येक पात्र एकटे असून स्वतःच्या नियमानुसार जगते। या चित्रपटाची पटकथा मितभाषी आणि नेमकी आहे। कमी संवादातून कथा प्रामुख्याने दृश्यांद्वारे उलगडते आणि शेवटपर्यंत ताण टिकून राहतो। विशेषतः संवादाविना साकारलेला चोरीचा प्रसंग हा चित्रपटाचा उत्कृष्ट नमुना आहे। मेलविल यांच्या मते चित्रपट म्हणजे वास्तवाची नक्कल नसून एक स्वप्न असते। त्यामुळे हा केवळ गुन्हेगारी कथा न राहता मानवी नात्यांतील विश्वास, नशीब आणि निष्ठा यांचा एक खोल विचार करायला लावणारा अनुभव बनतो। हेनरी डेक यांचे छायाचित्रण विशेष उल्लेखनीय आहे। थंड रंगछटा, सावल्या, अचूक फ्रेमिंग तसेच क्लोजअप्स आणि मध्यम शॉट्स यांच्या प्रभावी वापरामुळे चित्रपटात गूढ, तणावपूर्ण आणि अस्तित्ववादी वातावरण निर्माण होते। कोरी हा शांत, आत्मविश्वासू आणि विचारपूर्वक वागणारा पात्र आहे। त्याच्या बाबतीत शब्दांपेक्षा शांतता, देहबोली आणि नजर अधिक बोलकी ठरते। ॲलन डेलन यांनी त्याच्या व्यक्तिमत्वातील थंडपणा आणि एकटेपणा अतिशय सूक्ष्मतेने दाखवला आहे। चेहऱ्यावर कमी भाव असूनही त्या स्थिरतेत गूढता आणि तणाव जाणवतो। तो चोर आहे, पण मारेकरी नाही। तो परिस्थिती स्वीकारतो, सूड न बाळगता पुढे जातो आणि निष्ठावान राहतो। त्यामुळे तो निष्ठा या गुणाचे प्रतीक ठरतो। त्याच्या व्यक्तिमत्वात एक विरोधाभास आहे। सुसंस्कृत आणि स्वाभिमानी असतानाही चोर ही त्याची मोठी उणीव आहे। जेआन मारीन व्होलंटे यांचा ओगेल हा सतत पळणारा, सावध आणि तणावाखाली जगणारा गुन्हेगार आहे। कमी संवाद असूनही त्याच्या नजरा आणि हालचालीतून भीती, चातुर्य आणि निर्धार स्पष्ट दिसतो। मोंटेड यांनी साकारलेला जॉन्सन हा माजी पोलीस अधिकारी आहे। सुरुवातीला त्याच्यात मानसिक अस्थिरता आणि थकवा दिसतो, पण नंतर तो स्वतःला सावरून पुन्हा आत्मविश्वासाने आणि अचूकतेने काम करताना दिसतो। अँड्रे बोरविल यांचा मथेई हा कडक पण संवेदनशील पोलीस अधिकारी आहे। तो समाजातील समतोल, शिस्त आणि संस्थांवर विश्वास ठेवतो। त्याला माणसांच्या मूलभूत चांगुलपणावरही विश्वास आहे। कथा चारही मुख्य पात्रांभोवती फिरते आणि प्रेक्षक त्यांच्याशी जोडले जातात। कोरी, ओगेल आणि जॉन्सन हे कायद्याच्या विरोधात असले तरी आपण त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी समजू लागतो। त्यांच्या करिश्म्यामुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरतो। हा चित्रपट त्या वर्षी फ्रान्समध्ये 5वा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला।
समीक्षकांच्या मते मेलविल त्यांच्या सर्वोच्च फॉर्ममध्ये आहेत आणि फसवणूक, गुन्हेगारी आणि तीव्र थराने भरलेल्या त्यांच्या शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे, ज्यामुळे ते फ्रेंच हायेस्ट चित्रपटांचे खरे उस्ताद ठरतात. अशा आणखी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. मी तुमच्या भेटीला येत आहे. नमस्कार.